नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाइनॲपलपासून हलवा बनवत आहे आणि पाइनॲपलपासून हलवा खूप छान लागत असतं खाण्याकरता। इथे मी एक पाइनॲपल घेतलेला, पिकलेला पाइनॲपल घ्यायचा। आपण कट करून फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवू शकतो। इथे मी पूर्ण पाइनॲपल घेतलेला नाही आहे, 4-5 स्लाइस बाजूला ठेवलेल्या आणि आता आपण पाइनॲपलपासून हलवा बनवूया। बाजूचा भाग होता तो मी काढून टाकत आहे आणि बारीक याच्यामध्ये कापून घेऊया। या पद्धतीने मी पाइनॲपल बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे। बघा डॉट डॉट आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि बारीक कापून घेऊया। छान असा या पद्धतीने मी बारीक कापून घेतलेला आहे। इथे मी तूप घेतलेला आहे। तुपाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। अर्धा वाटी साखर आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे। पाइनॲपल एका पॅनमध्ये घेऊया, यामध्ये पाणी टाकूया। पाणी थोडं जास्तच टाकलेलं पाइनॲपलच्या वरती आलेलं आहे। या पद्धतीने पाइनॲपल आपण शिजण्याकरता ठेवूया। 15 मिनिट लागतात पाइनॲपल शिजण्याकरता। छान असं शिजू देऊया आणि थोडं पाणी ठेवायचं पाइनॲपलमध्ये। शिजत आलं की आपण यामध्ये साखर टाकूया। आपण अर्धा वाटी साखर घेतलेली होती, तीच टाकायची आहे। थोडीच साखर मी बाजूला ठेवलेली आणि यामध्ये पण साखर टाकलेली आहे। आपण अर्धा कप रवा घेतलेला होता, तो कढईमध्ये परतून घेऊया। या पद्धतीने थोडा रवा परतून घेऊया। नंतर यामध्ये आपण तूप टाकूया। तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। थोडाच रवा परतून झाला की यामध्ये आपण पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच तूप टाकूया। कमी गॅस ठेवायचा आणि रवा परतून घेऊया। इथे मी पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच तूप टाकलेला आहे। मी 2 चम्मच घेतलेला आहे। तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। छान असं मी तुपामध्ये रवा परतून घेत आहे। बघा छान असा परतून झालेला आहे रवा। कलर पण आलेला आहे। या पद्धतीने रवा आपण परतून घेऊया। खूप सोपी आहे पाइनॲपलपासून हलवा बनवण्याकरता आणि पाइनॲपलची चव येण्याकरता आपण पाइनॲपल शिजवत आहे तर त्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं, म्हणजे पाइनॲपलची चव येणार। रवा परतून झालेला आहे। कमी गॅसवरच परतायचं आणि फिरवत राहायचं। या पद्धतीने छान असा रवा मी परतून घेतलेला आहे। पाइनॲपल शिजण्याकरता 15 मिनिट लागलेले। बघा यामध्ये थोडंच पाणी आहे। या पद्धतीने पाणी ठेवायचं, म्हणजे आपण हलवा बनवत आहे त्याला छान चव येणार। आता आपण बटाटा मॅशर असतं त्याने मॅश करून घेऊया आणि बघा या पद्धतीने मी मॅश करून घेतलेलं। रवा पण परतून झालेला आहे। यामध्ये टाकूया 1 कप आणि थोडंच पाणी। आपण अर्धा कप रवा घेतलेला होता तर मी इथे 1 कप आणि थोड्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे। आपण अर्धा वाटी साखर घेतलेली होती, त्यामध्ये थोडी साखर आपण पाइनॲपलमध्ये टाकलेली आणि थोडी उरलेली आहे ते यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। तुम्हाला गोड पाहिजे असेल तर साखरचं प्रमाण जास्त घेतले तरी चालेल, किंवा मी घेतलेली आहे साखर, यामध्ये बनवले तर अधिक छान।
रवा आणि साखर विरघळलेली आहे. आता आपण यामध्ये पाइनॲपल शिजवून घेतलेलं होतं ते टाकूया आणि मिक्स करून घेऊया. सोप्या पद्धतीने आज आपण पाइनॲपल हलवा बनवत आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. खूप छान बनलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी वरून ड्रायफ्रूट्सनी सजवत आहे. बाय बाय.